हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। तर हा दिवस आहे एकादशीचा। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी आली होती। आपल्या हिंदू धर्मामध्ये मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण या एकादशी भगवान विष्णू देवांना समर्पित मानली जाते। पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णुदेवांनी मोहिनीचे रूप धारण केले होते आणि देवांना अमृताचे वाटप केले। त्यामुळे या एकादशीला मोहिनी असे नाव पडले असून या दिवशी आपण श्रद्धेने उपवास करतो, पूजा करतो, आपल्या जीवनातील सगळे पापांचा नाश व्हावा, सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करत असतो। तसंच सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवघर स्वच्छ करतो। भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा फोटो असेल तर त्यांना तुळशीपत्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करतो। विष्णुदेवांचा जप म्हणतो। ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप आहे तो म्हणतो। म्हणून मोहिनी एकादशीची ना विशेष महत्त्व आहे आणि उपवास करणे ह्या दिवशी अत्यंत शुभ मानला जातं। काही जण फळावर करतात तर काही जण निर्जला उपवासही करतात। श्रद्धेनुसार व्रत पाळल्याने आपल्याला मन हे आपलं शुद्ध होतं, आपल्याले नकारात्मक विचार दूर होतात असं मानलं जातं आणि आपल्या घरात असं छान वातावरणही होतं असं मानलं जातं। या दिवशी दान धर्म केल्याने विशेष पुण्य आपल्याला मिळतं। गरजूंना अन्न, कपडे, धान्य दान केलं जातं। तर अशी ही एकादशी विशेष श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा करून, उपवास करून आपल्या जीवनात सुख, शांती व समाधान मिळण्यासाठी आपण करत असतो। तर कुठला तरी एक उपवास म्हणून एकादशीचा उपवास नक्की करावा। तर आता इथं माझी एकादशीची छानशी पूजा झाली आहे। तर आज मोहिनी एकादशीची छानशी पूजा करून झाली आणि आज खिचडी बनवली आहे। माझा उपवास असतो, तर एकादशीचा उपवास करावा म्हणतात। कुठला उपवास नाही केला तरी एकादशीचा उपवास करावा असं म्हणतात। तर आज झाडांना पाणी घालायचं राहिलं पण आता वातावरण तसं ढगाळाचं आहे। कधी ऊन जास्त असतं, कधी पाऊसचं वातावरण होतं। तर आता ह्या वातावरणाचं तर कळणं गेलं आणि तुळशीची पूजा केली पण आहे ना, यावेळेस माझ्याकडनं मिस्टेक झाली की तुळस तोडायची राहिली शनिवारी। तर रविवारी काही तोडता आली नाही आणि शनिवारी मी विसरून गेले। लक्षात होतं माझ्या, पण कामाच्या ह्याच्यात परत नंतर विसरून गेले की ते राहून गेलं। तर मग आता मग बाजारातूनच विकत घेऊन यावं लागेल, कारण या दिवशी तुळस तोडत नाहीत। तर छानशी तुळशीची पूजा सगळं झालं आहे। तर आता थोडीशी पेटपूजा करते, कारण आता सगळं होईपर्यंत सगळी कामं झाले, निवांत आता झाले म्हटल्यावर कसं होतं, खायचं म्हटलं की असं वाटतं परत काम होणार नाही। त्यामुळं मग मी काय करते, सगळं आधी उरकून घेते मग निवांत जेवते। त्यामुळं मग जेवल्यावर आपल्याला थोडंसं बसलं तरी काय होत नाही, तर मग आपल्याला कामही ते करावंच लागतं। तर चला, आज मी खिचडीच केली आहे आणि खिचडी मला तर खूप आवडते खिचडी। आता उपवास म्हटलं की काय काय वेगळं वेगळं बनवलं जातं, पण मी तर आवडीनं फक्त खिचडीच खाते आणि एक टाईमच खायची असते तरी पण मला आवडते खिचडी खायला। तर मुलांनाही दिले, नैवेद्य ठेवला आहे। आता थोडीशी गरम करते, कारण आता मुलांना देण्याच्या ह्याच्यात थंड होऊन गेली। थोडीशी गरम करते जेणेकरून मला देखील छान वाटेल। आणि पूजा तर झाली आहे आणि नैवेद्यही सगळं झालं आहे आणि मी जी धूप आणली ना, इतकी छान त्याचा स्मेल आहे ना, मग मी काय करते, जरा छोटी स्टिक जरा हे झाली की अजून एकदा लावते, कारण आज काय दिवस असेल ना तर घरामध्ये असं छानसं स्मेल म्हणलं की बरं वाटतं। आता आहे ना, लाईट म्हटलं तर एक लावली तर असं होतं आहे आणि दुसरी आता ही लाईट लावल्यानंतर थोडंसं जास्त हे होतं, उजेड येतो किचनमध्ये, उजेडाचा प्रॉब्लेम आहे। आणि हा जो उजेडाचा प्रॉब्लेम जर आपण गॅलरीत हॉलमध्ये आलो ना तर एवढा जाणवत नाही, तर तो किचनमध्येच तेवढं जाणवतं। तर असो, चला आज आहे ना मी अक्षदाच्या माळा जे राहिल्या होत्या ना त्याही करून घेते। आता 2 वाजता मला अगोदर मुलाला आणायला जावं लागेल आणि त्यानंतर मग माझे घरातले काम। आता हे आहे ना, किती दिवस झालं माझं हे चाललं होतं काढायचं, पण मी एक स्प्रे मागवला आहे, तर बघू त्याने निघलं तर आणि काढायचा प्रयत्न केला, काही एवढं काही निघणं गेले तर बघू। तर चलो, आता खाऊन घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते। परीक्षा द्यायची होती मुलाला, तर त्यासाठी आम्ही गेलो होतो, पण आज तिथं गेल्यानंतर असं वाटलं की आमचेच परीक्षेचे दिवस आम्हाला आठवले। तर इथं परीक्षा देण्यासाठी आहे ना, त्याला हॉलवर आम्ही घेऊन आलो होतो, पण तिथं खूप गर्दी होती आणि मुलांनाच फक्त आतमध्ये अलाउड केलं होतं, पॅरेंट्सला बाहेर। त्यामुळं मुलांना घालवताना असं आपल्याच मनात असं धाकधूक होत होते ते आमच्याच। तर आहे ना, तिथं आम्ही त्यांना सोडलं आणि गर्दी पालकांची असणारच, कारण लहान मुलं असतात त्यामुळं त्यांच्याबरोबर तर जावंच लागतं आणि एक्झाम दिवसभर होती, त्यामुळं सगळे पॅरेंट्स तिथं येऊन बसले होते।
तर परीक्षा दिली, छानसा पेपर गेला त्याचा आणि त्यानंतर आम्ही घरी आंब्याचा सीझन आणि उन्हाचं कडाका त्याच्यामध्ये लस्सी घेतल्याशिवाय आपल्याला कसं छान वाटणार. त्यामुळे उन्हातून आल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही लस्सी घेतली आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो यात्रेला. आमच्या इथली यात्रा आहे असं मी तुम्हाला अगोदरच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर मी यात्रा म्हणले की मुलांना काहीतरी घ्यायचं असतं आणि सगळ्यांसाठीच काही काही वस्तू आल्या होत्या. पण यात्रेमध्ये आपण बाहेर तर खरेदी भरपूर करतो, पण कधी कधी इथंही खरेदी केलेली बरी पडते, कारण 2 पैसे त्यांनाही मिळतात. तर आम्ही खरेदी केली, रात्री घरी आलो. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशीच दाखवते. आता पहिल्या वेळेसच मी हे उडदाचे डाळ बनवणार आहे घरी आणि मूळ म्हणजे जात्यावर बनवणार आहे आणि ती कशी येते मलाही माहीत नाही. आणि मी मूळ म्हणजे कधी बघितलीही नव्हती उडदाची डाळ कशी बनवतात आणि कशी येते घरची. विकत्रीची तर बघतोच आपण, पण घरी कशी बनवतात हे माहीत नव्हतं मला. तर मी पहिल्यांदाच बनवली, पण इतकी छान झाली. कारण आपण एखादी पहिल्यांदा गोष्ट केली आणि ती परफेक्ट झाल्यानंतर सगळ्याला छान वाटतं. तर अशी ही माझी डाळ तयार आहे. तरी पण आहे ना, याच्यात थोडंसं आहे तर ते मला काढायचं आहे, तर ते नंतर मी काढेल. तर अशा पद्धतीने मी उडदाची एवढी सारी डाळ बनवून घेतली ह्यावेळेस आणि खूप छान झाली आहे. त्यालाच मला खूप छान वाटते. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओ